नमस्कार. बघा, जर तुम्हाला राज्यघटनेतील आर्टिकल्स म्हणजेच कलम पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेले, तो म्हणजे असा की आपण पॉलिटीच्या संपूर्ण कलम 1 पासून 360 संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स एक पी डी एफ बनवलेली. ती पी डी एफ हवी असेल तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती पी डी एफ परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे. सर्वसामान्याला ती पी डी एफ परवडू शकते. तर बघा, आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो. आपले ट्रिक्स कसे आहेत त्याच्यात मी तुम्हाला थोडा डेमो दाखवतो. तो डेमो आवडला तरच पी डी एफ तुम्ही परचेस करू शकता, अन्यथा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते ठेवू शकता, कारण तो तुमचा अधिकार आहे. तर बघा, कलम 50 आणि 51 आपण इथं घेतलेलं आहे. हे दोन्ही कलम महाराष्ट्र तत्वामधील आहेत आणि या दोन्ही कलमांवर आतापर्यंत आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, कलम 50 काय आहे? तर कलम 50 आहे, न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे, म्हणजे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून सेपरेट ठेवणे. तर याची ट्रिक काय केलेली आपण? तर याची ट्रिक्स आहे, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे किंवा अलग ठेवणे, अशी आपली ट्रिक्स आहे. किमान 50 किलोमीटर म्हणजे कलम 50 असं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर कलम 51. कलम 51 काय आहे बघा? तर कलम 51 आहे आंतरराष्ट्रीय शांतता. काय? आंतरराष्ट्रीय शांतता कलम 51 आहे. तर याची ट्रिक काय केलेली बघा? तर याची ट्रिक्स आहे, एका वनात म्हणजे 51 एका वनात जाऊन मेडिटेशन केले तर अंतरात्म्याला शांतता मिळते. काय आहे? एका वनात जाऊन मेडिटेशन केले तर आपल्या अंतरात्म्याला शांतता मिळते, अशी आपली खतरनाक ट्रिक्स आहे. ओके. एका वनात म्हणजे 51. हे बघा, एका वनात म्हणजे 51. एका वनात म्हणजे 51. ओके. एका वनात जाऊन मेडिटेशन केले तर अंतरात्म्याला शांतता मिळते. कारण कुठल्याही वनात गेलं तर तिथं शांतता असते. ओके. शहरात तरी गाड्यांचा वगैरे कारखान्यांचा आवाज येतो, मात्र मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात चांगली जागा असेल कोणती? तर वनात जायचं. वनामध्ये मस्त झाडांचा पानांचा मस्त मंत्रमुग्ध करणारा आवाज आपल्याला ऐकू येतो. तसेच फ्रेश हवा आपल्याला मिळते. त्यामुळे तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही. त्यामुळे तिथे आपले व्यवस्थित मेडिटेशन होते. ओके. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला हा डेमो आवडला असेल तर लगेच या नंबरवर संपर्क करून तुम्ही पेड पी डी एफ परचेस करू शकता आणि तुमच्या अभ्यासाला चांगली दिशा देऊ शकता. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.